परभनी शहर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर शहर का सियासी माहौल तेजी से गर्माता जा रहा है। इसी कड़ी में सोमवार 5 जनवरी 2026 को प्रभाग क्रमांक 10 में चुनावी प्रचार को लेकर राजनीतिक गतिविधियां तेज हो गई। इस दौरान लोकप्रिय खासदार बंडू जादव प्रमुख रूप से उपस्थित रहे। उनके साथ कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल भी मौजूद रहे। खासदार बंडू जादव और आमदार डॉक्टर राहुल पाटिल ने परभनी के जूना पेड़गांव रोड स्थित दत्त मंदिर पार्वती नगर में दर्शन कर चुनावी प्रचार की आधिकारिक शुरुआत की। इस प्रचार अभियान के दौरान शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी महाविकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवारों के समर्थन में जनता से संवाद किया गया। प्रभाग क्रमांक 10 के भावी नगर सेवक उम्मीदवार इस प्रकार है: थापसे रोहिणी मनीष, हाके वनिता दिलीप, कलमे विवेक मारोतराव, एहजम इरफान खान। खासदार बंडू जादव ने जनता से चुनाव निशानी मशाल को मतदान करने की अपील की। उन्होंने कहा कि यदि इस पूरे पैनल को जनता एक अवसर देती है तो प्रभाग क्रमांक 10 में सड़क, पानी, साफ सफाई, शिक्षा और युवाओं के रोजगार जैसे मूलभूत मुद्दों पर तेजी से काम किया जाएगा। उन्होंने ये भी भरोसा दिलाया कि ये पैनल जनता की आवाज को प्राथमिकता देते हुए पारदर्शी और विकासोन्मुख कार्य करेगा। इस अवसर पर पार्वती नगर और आसपास के परिसर से नागरिक भारी संख्या में मौजूद रहे। पूरे परिवार में उत्साह और चुनाव माहौल देखने को मिला। प्रभाग क्रमांक 10 में अब चुनावी सरगर्मी और तेज हो गई। परभनी से लोक पुकार न्यूज। अब्दुल रहमान खान साहब का नाम थैंक यू वेरी मच। या 10 नंबर प्रभागातील प्रचाराचं नारळ फोडण्याचा शुभारंभ आज मंदिरात झालेला आहे। निश्चितच या प्रभागाचा संपूर्ण विकास शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेला आहे। सगळ्यांना हा जो मुख्य रस्ता आहे हे सुद्धा माझ्या प्रयत्नातून इथं झालेला आहे। आणि तुम्ही जर परभणी महानगरपालिकेची एकंदरीत परिस्थिती पाहिली, पूर्ण अभ्यास केला तर 65 ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभा केलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये फक्त शिवसेना आणि आपले मशाल या गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चर्चा आज सर्वसामान्यांमध्ये नाही। आता भाजपचे लोक म्हणतात की आमची सत्ता येणार, आम्ही आमचा महापौर बसवणार आणि उमेदवार उभा केले 35। शिंदे गटाचं तर काही इथं नगण्य उपस्थिती आहे। राष्ट्रवादीची तशीच परिस्थिती आहे। फक्त एकच असा पक्ष आहे की शिवसेना आणि आमची महाविकास आघाडी की आम्ही 65च्या 65 जागा लढवलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची परिस्थिती आज आमची संपूर्ण प्रत्येक वार्डामध्ये दिसते आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये परिवर्तनाची लाट परभणी शहरामध्ये आलेली आहे आणि परभणी शहरामध्ये भगवा आणि महाविकास आघाडीची सत्ता बसणार हे आता त्रिकालवादी सत्य झाले आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे, तर आपल्या गटाच्या वतीने मोठ्या नेत्यांच्या सभेचं काही आयोजन वगैरे आहे का? निश्चितच आम्ही सुद्धा एखादी मोठी सभा घेण्याच्या प्रयत्नात आहोत, पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आले म्हणजे तिथं सरकार येईल किंवा सत्ता येईल असं काही नाही आहे। मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते फिरत राहतात, पण त्यांचा काही मला वाटतं की परभणी शहरामध्ये फरक पडणार नाही, कारण भाजपच्या
या 6 किंवा 7 सीटच्या वर येणार नाहीत. हे निकाल लागल्यानंतर तुम्ही मला ज्यावेळेस भेटताल त्यावेळेस तुमच्यासुद्धा लक्षात येईल. निष्ठावंत कार्यकर्त्यांना, काही कार्यकर्त्यांना बरोबर आहे, काही तिकीट मिळालं नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही, पण ज्यावेळेस एखादी आघाडी होती त्यावेळेस निश्चितच काही ठिकाणी आम्हाला माघारी घ्यावं लागते. म्हणून काही लोकांवर निश्चित अन्याय झालेला आहे, पण ते सगळे लोक कामाला लागलेले आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालेलो आहोत. म्हणून भविष्यामध्ये एक संघ शिवसेना आणि काँग्रेस पार्टी मिळून आम्ही सत्ता स्थापन करू आणि परिवर्तनाची लाट इथून सुरू झाल्यानंतर निश्चित ती विधानसभेपर्यंत अशीच राहील आणि विधानसभेमध्ये सुद्धा पुढच्या वेळेस तुम्हाला परिवर्तन दिसेल. मतदारांना काय आव्हान असणार आहे? मतदारांना एवढंच आवाहन करेल की या परभणी शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. बघा, भुयारी गटार योजना असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल, नाट्यगृहाचं काम का असेल, सायन्स पार्क असेल, हे सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या काळात झाल्या. यांनी आता तुम्ही निविदा काढली, तुम्ही पाहिलं असेल, निविदा आत्ता काढली, चालू दरा निविदा काढायची 2022च्या दरा निविदा काढलेली आहे. आता 80 कोटी रुपयाचा त्यात फरक आलेला आहे. तरीसुद्धा फक्त शिवसेनेचे खासदार आमदार यांच्या पक्षात गेले नसल्यामुळं अशा प्रकारचा अन्याय करण्याची भावना सगळ्या लोकांमध्ये जागृत झालेली आहे. म्हणून ज्याला म्हणतात की एक निगेटिव्ह वोटिंग यावेळेस भाजपला इथं होईल आणि 100% आम्ही विजय झाल्याशिवाय राहणार.